पुढच्या बातमीकडे वळूयात। दिवंगत भाजपचे नेते गोपीनाथ मुंडेंचा आज 10वा स्मृती दिन आहे। यावर्षी गोपीनाथ मुंडेंचा स्मृती दिन साध्या पद्धतीने संपन्न होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी हा निर्णय घेतलाय। पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना सुद्धा तसं आवाहन केलेलं आहे। गोपीनाथ गडावरून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। गोपीनाथ मुंडे यांची 10वी पुण्यतिथी आहे। या अनुषंगाने पाहू शकतात की या ठिकाणी गडावर अत्यंत साधेपण तयार करण्यात आलेली आहे। या ठिकाणी पाहू शकता सकाळपासून बाहेर लोकांच्या इथे दर्शनासाठी रांगा देखील लागलेल्या आहेत। आपण पाहू शकतात की गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीला फुलांची आरास देखील करण्यात आलेली आहे। सकाळपासूनच 6 वाजल्यापासून या पासून लोक मुंडे यांच्या प्रेम करण्याने सकाळपासून या गोपीनाथ मुंडे गडावर आपण रांगा देखील लागलेल्या आहेत। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात की गोपीनाथ मुंडे यांचे फोटोचं प्रदर्शन देखील मांडण्यात आलेलं आहे, जेणेकरून जे जुने फोटो लोकांना बघता येतील। या अनुषंगाने संपूर्ण तयारी करण्यात आली आहे। दुपारी 11 वाजता पंकजा मुंडे यांचं गडावर आगमन होणार आहे आणि या ठिकाणी भजनाचा देखील कार्यक्रम असणार आहे। आणि या ठिकाणी पाहू शकतात की संपूर्ण या ठिकाणी तयारी झालेली आहे। कालच पंकजा मुंडे यांनी माध्यमांचं आवाहन करणार की गोपीनाथ गडावर येण्यापेक्षा तुम्ही आपल्या घरी जाईल त्या ठिकाणी पण मुंडे साहेबांचे फोटोचं पूजन करा आणि उद्या महाअंतिम निकाल देखील असणार आहे। या अनुषंगाने संपूर्ण या ठिकाणी तयारी करण्यात देखील आलेली आहे। 11 वाजता पंकजा मुंडे यांचं गोपीनाथ गडावर आगमन देखील होणार आहे। कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, संभाजी मुंडे, टीना मराठी, परळी, बीड।